तर आता मित्रांनो, आता आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार, कन्सेप्ट मॅप ऑफ ॲनिमल टिश्यूज. बघा, ॲनिमल टिश्यूज या मेन 4 टाईपच्या असतात. पहिला जो टाईप असतो त्या पहिल्या टाईपला म्हणणार इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू. 2 नंबरचा जो टाईप असेल, 2 नंबरच्या टाईपला म्हणणार कनेक्टिव्ह टिश्यू. 3 नंबरचा जो टाईप असेल त्याला म्हणतात मस्क्युलर टिश्यू. आणि 4 नंबरचा असणार त्याला म्हणतात आपण नर्वस टिश्यू. याला म्हणतात आपण नर्वस टिश्यू. बघा, ह्या 4 टाईपच्या टिश्यूज आहेत. त्यामध्ये जो पहिला जो टाईप असतो त्याला म्हणतात आपण सिंपल टिश्यू. कारण का एकाच प्रकारच्या सेलच्या ग्रुपपासून तयार झालेले असतात. याच्या फंक्शननुसार इपिथेलियल टिश्यूचे वेगवेगळे टाईप्स पडतात. इपिथेलियल टिश्यूचा जो टाईप बघितला आपण, तर त्यामध्ये जो पहिला टाईप असेल त्याला म्हणतात स्क्युमॉस एपिथेलियम. त्यानंतर स्क्युमॉस एपिथेलियम्स. त्यानंतर क्युबॉइडल एपिथेलियम्स. त्यानंतर कॉल्मिना एपिथेलियम्स. 4 नंबर बघितला आपण सिलिएटेड एपिथेलियम्स. त्यानंतर 5 नंबर बघितला आपण स्ट्रायटेड एपिथेलियम्स. त्यानंतर असेल ग्लँड्युलर एपिथेलियम. बघा, या फंक्शननुसार याचे टाईप्स आहेत. हे सर्व सिंपल आहेत. म्हणजे सारख्या पेशींच्या ग्रुपपासून तयार झालेले ह्या टिश्यूज असतात. 2 नंबर बघणार आपण कनेक्टिव्ह टिश्यूज. जे कनेक्टिव्ह टिश्यूज असतात त्याला कॉम्प्लेक्स टिश्यू असतात. म्हणजे मोर दॅन 1 सेल पासून तयार झालेल्या या टिश्यूज असतात. तर त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे वेगवेगळे टाईप्स पडणार. तर त्यामध्ये बघणार आपण पहिला टाईप बघणार आपण त्यामध्ये ब्लड. त्यानंतर बघणार आपण लिम्फ. यांना म्हणतात फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज. त्यानंतर बघणार आपण ॲरिओलर. त्यानंतर बघणार आपण ॲडिपोज टिश्यू. हे सपोर्टिंगचं काम करणार. त्यानंतर टेंडॉन, लिगामेंट, कार्टिलेज. त्यानंतर शेवटचं येणार बोन. या सगळ्या सपोर्टिंग टिश्यूज आहेत. या झाल्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या टाईप्स. त्यानंतर बघणार आपण मस्क्युलर टिश्यू. आता मस्क्युलर टिश्यूज या एकूण 3 टाईपचे असणार. जो पहिला टाईप असणार त्याला म्हणतात स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड मसलला दुसरं नाव दिलं जातं स्केलेटल मसल्स. याला आपण व्हॉलंटरी मसल सुद्धा म्हणणार. याला म्हणणार व्हॉलंटरी मसल्स. म्हणजे व्हॉलंटरी मसल म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम करणारे मसल्स. 2 नंबरचा जो टाईप आहे त्याला म्हणतात नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेड मसलला आपण इनव्हॉलंटरी मसल सुद्धा म्हणणार. आता इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम न करणारे मसल्स. त्याला म्हणतात इनव्हॉलंटरी मसल्स. याला परत तिसरं नाव देऊ शकतो आपण स्मूथ मसल्स. बघा, हे झालं नॉन स्ट्रायटेड मसल्स. 3 नंबरचा जो टाईप राहणार तर 3 नंबरच्या टाईपला म्हणणार आपण कार्डियाक मसल्स. बघा, मस्क्युलर टिश्यूचे हे 3 वेगवेगळे टाईप्स आहेत. कार्डियाक मीन्स हार्ट, म्हणजे आपल्या हृदयाचे जे मसल्स तयार झालेले असतात तर ते कार्डियाक टाईपचे असणार. 4 नंबरचा जो टाईप आहे तो नर्वस टिश्यू. म्हणजे या नर्व टिश्यूज या नर्व सेल्स पासून किंवा न्यूरॉन पासून तयार झालेल्या टिश्यूज असतात. अशा ॲनिमल टिश्यूचा हा कन्सेप्ट मॅप आहे.